तर हे मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आहे रोहन. तर आज आपण परत खेळायला जाणार आहोत बस सिम्युलेटर इंडिया. तर आपण काल पाहिलेलं, तर काल आपण गेलेलो मुंबई टू हैदराबाद. तर आजचा आपला रूट वेगळा असणार आहे. तर आज आपण जाणार आहोत अहमदाबाद टू हैदराबाद. तर बघूया काय होतं आहे ते. त्या पहिले आपली बसची हेल्थ कमी आहे, 70% हेल्थ आहे. राहू दे, आपण 50% झाल्यावर आपण करू, परत रिस्टोर करू. तर परत एकदा फ्री मोडच खेळणार आहोत आपण. 4 दिवस फ्री मोड खेळणार आहोत. तर बघूया आज कसं राहते प्रवास. तर सिलेक्शन करूया अहमदाबाद टू हैदराबाद. यस, आपण सिलेक्शन केले आहे. तर बघूया, आपण चालू करूया. तर ह्या ठिकाणी आपला इंटरफेस आलेला आहे. जो इंटरफेस आहे तो आपला आलेला आहे. तर ही आपली बस आहे. तर FPS 29 म्हणजे खूप भारी FPS आहे. 30 FPS वर गेलेला आहे. तर आपण कॅमेरा इंडोरचा करू, म्हणजे केबिनचा व्ह्यू करू. आपल्याला मला वाटतं केबिनची सेटिंग जरा आपण करू. त्यामध्ये सेटिंगमध्ये जाऊन ॲडजस्ट ड्रायव्हर कॅमेरावर जायचं आणि आपल्याला जसं पाहिजे तसं ॲडजस्ट करायचं. मागं पुढं एवढं बस म्हणजे मला आरसा दिसायला पाहिजे तो. जरा खालीच म्हणजे अशी फील यायला पाहिजे. ओके, चलो. तर हा ओके, चला. आत्ता अशी तऱ्हेने आपली सेटिंग झालेली आहे. तर आपण निघणार आहोत. आपल्याला मॅपवर दिसत आहे कुठून कसं जायचं, रूट कसा असणार आहे आपला, तो पूर्ण आपल्याला दिसत आहे. तर काल खूप आपली गाडी ठोकली मी, तर आज जरा सांभाळून खेळावं लागणार. गाड्या कुठून पण येतात, कशा पण येतात, काही समजत नाही. आणि आपण पण कुठून पण जातो, कसा पण जातो. तिथून जायचं आपल्याला लेफ्टला, इकडनं ना. हां, यस गाईज, आपण बरोबर चाललेलो आहोत. तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बहुत सपोर्ट केलेला आहे, खूप सपोर्ट केलेला आहे, म्हणून तर आज जरा माझ्यात कॉन्फिडन्स वाढलेला आहे. तर जेवढ्यांनी माझे व्हिडिओ वॉच केले त्यांच्यासाठी खूप आभार वॉच केल्याबद्दल. आता आपली स्पीड जाणार नाही 120च्या वरती, माझा अंदाजे जाणार नाही, कारण का गाडीची हेल्थ 70% आहे. तर नाही जाणार, शक्य नाही एवढं जाणं. सरळ हायवे असला तर तरी गेली 130ला गेली, 133ला. ह्याला बीम देऊ. अरे 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 हॉर्न देऊ. त्यांनी लगेच इंडिकेटर दिला, लगेच तो बाजूला झाला. बघा, असं गेममध्ये भारी सिस्टीम आहे ती. ह्याला पण बीप देऊ. तो पण बाजूला गेला, तो पण लेफ्टला सरकला. पण आपण कधीच इंडिकेटर देऊन नाही सरकत लेफ्टला. ग्राफिक्स वगैरे खूप भारी आहेत गाईस, तुम्हाला मी आत्ताच सांगतो. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. जर तुम्ही 18च्या अंडर असेल तर एकदा नक्की ट्राय करा कसं आहे ते गेम. हॉर्न पण गाईस खूप भारी आहेत. अडकली बाय ॲम्ब्युलन्स आहे. आता हिला हॉर्न देऊ आपण. तिने, अरे यार, तिने चढवली. अशा तऱ्हेने गाईज आपली वाचली आज. आवाज फुल करू आपण. अशा तऱ्हेने मी अशी कट मारली मग अशी त्या ह्याला ॲम्ब्युलन्सच्या आली. खतरनाक कट मारली, एकदम भारी. आत्ता पण निघू का? ठोकली गाईज, ठोकली. आता परत ठोकली, एकदाच ठोकली गेममध्ये. 69 झाली. पाहायला तुम्ही एवढा हे. आपल्याला डिझेल टाकावं लागेल. पुढे डिझेल आहे वाटतं. पेट्रोल पंप दिसते मला. इंडिकेटर देऊ, लेफ्टलाच ठेवू गाडी आपली. पेट्रोल पंप आहे का? नाही, या वॉशिंग सेंटर आहे. आणि आपला पेट्रोल पंप आहे. सॉरी, 700 म्हणजे 100. वेलकम. तर नाही झालेली गाडीचा अंदाजच येत नाही यार गाडीचा. ही लेजेंडर बघा, आपण ठोकलेलो मग अशी तिला, म्हणजे मी ठोकलेलो. अशाच गाईच पार्किंग लाईट लावून. अरे 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 देवा देवा, वरून जायचं आपल्याला. स्टेअरिंग सेन्सिटिव्हिटी मला वाटतं हायली आपण. बघूयात काय झालं. स्टेअरिंग सेन्सिटिव्हिटी 0 भाई, एक ठेवलेली आहे. वाढू
आत्ता खूप जरा अशी फील येते, जरा गच चालू इंडिकेटर देऊनच कारभार करायचं काय. अरे वरून जायचं, मला वाटलं खालून जायचं आहे काय, पण वरूनच जायचं आता काय आपल्याला. पण बस कुठल्या कंपनीची मला ते अजून कळलं नाही. मी तुम्हाला नंतर नाही गॅरेजमध्ये पण नाही दिसणार, शॉपमध्ये लॉग इन पण नाही केलं गाईज मी, म्हणून तर जरा प्रॉब्लेम येतो. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये लॉग इन वगैरे करेन. परत पाऊस आलेला आहे, लेफ्टला जायचं आहे. अरे कशाला ठोकली गाडी, खाली घासली वाटतं. टेम्पोवाल्याला जाऊ दे, ट्रकवाल्याला. ओके गाईज, यस ऑन पण दाखवतो. पार्किंग लाईट खतरनाक आहे, पण काही पण बोलायचं बघा. पूर्ण हाय बीम लो बीम सगळं आहे. हँडब्रेक आहे, कॅमेरा आहे. जशी ॲड आल्यावर आपण कुठून मधूनच कुठं गायब होतो आणि कुठं निघतो हेच मला पत्ता लागला नाही अजून. आता कट मार पाहिजे. परफेक्ट नॉट परफेक्ट बसली. आपण ते घासल्यानंतर तुला हळूहळू सवय होईल आपल्याला. सिग्नल आहे. बरं ते आपण कुठं पालन करतो सिग्नल काय. टर्मिनल आणि पुणे आपण कुठं जात होतो. हा मला वाटतं मुंबई, आय थिंक मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल सारखं दिसलं मला गाईज. सेम काहीच फरक नव्हता. सेम. पण आपण इकडे कसं काय आलो. आपला तर रूट हा नव्हताच. आपल्याला इकडे जायचं, आय थिंक राईटला त्या साईडला ते तिकडे आपल्याला जायचं. आपण इथूनच जाऊ, इकडून नाही जायचं, आपण इथूनच जायचं. कंटिन्यू करायचं गाईज आपल्याला. असं मागं नाही ठोकायचं. ड्रायव्हिंग आता आपल्याला इकडून आपल्याला एक्झिट मारायचं. अच्छा आत्ता मला समजलं. आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघा आपली एंट्री इथूनच झालेली, मुंबई टू हैदराबाद केलेली ना काल. आत्ताचा प्रवास पण आपला तसाच ना. मुलगा आला हे आता कालसारखा प्रवास होणार आपला. सेम, नो डिफरन्स. आत्ता ठोकायचं नाही जायचं आपल्याला. काल खूप इथंच मोठा पुढे ॲक्सिडेंट झालेला, खूप मोठा ॲक्सिडेंट. डायरेक्ट 100वरून किती 91 हेल्थ आलेली आपली. असं नाही व्हायला पाहिजे. ठोकलो गाईज, तरी ठोकलो नीटच चालत आहे ती. कालचा रेल्वेचा पूल. आरसे पण बघायला लागतात. कालचं इथंच काल गाडी ठोकलेली आपण, इथंच. ड्रिफ्ट मारला, ड्रिफ्ट झालेली आहे. पूर्ण स्पीड किती आहे? 135. गाडीची स्पीडच 140 आहे. स्लो आहे ना गाडी, अजिबात आहे ना.
घाई नाही करायची. घाई नाही करायची. वाचलो 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 वाचलो. अंतर होतं. हे जाणं बाबा, जाणं पटकन पटकन जाणं पटकन जाणं पटकन जाणं. मार नाही येत. मला जाऊ दे. मोठी गाडी आमची. दुबईला आलेलो आहोत अशा तरी गाईज मस्करी गेलो. दुबईला वगैरे आलो नव्हतं का आपण. हायतच रुटला आहोत. आत्ता खालून जायचं एका वरून झिगझॅग जायचं. अरे 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 अरे. पुणे हैदराबाद. हां आत्ता जमलं आत्ता जमलं. पुणे हैदराबाद जमलं. आता फक्त ह्याच्यावर चढली चढली चढली. अरे ड्रायव्हर कोणी केलं मला काय माहिती. कशाला ठोकले आपण काय बघत नाही रे. जर मला ड्रायव्हिंग लायसन्स द्यायचं झालं पोलीस असं मारतील मला. बॅक करायला होतं ते एकदम. आत्ता खरं मला लायसन देतील गाडी चालवायचं. लायसन द्यायला 100% आत्ता माझ्या दाखवतो 100. आत्ता बघा फक्त मला. सॉरी 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 सॉरी. नाही सकाळपासून नव्हता पाऊस आणि दुपारी मस्त फिरायला गेलेली. आता बघा. तुम शरारत से काम न शकने लड़ा. पोलीस सवय ना मोठ्या खिडक्या बिडक्या सगळ्या जिरल्या आमची. जिरली आमची. बाहेर पडेल. अशा तरी मी जिरलेले आहे. आमची गाडी चालवून पूर्ण आपली हेल्थ कमी झालेली. आता उद्यापासून पैसे खाणार गॅरेजवाला. काय फोन केलेला सहज ना. गॅरेजवाला परत आपला पैसे खाणार परत. म्हणजे एकदा 57% हेल्थ झाले पाहिजे. 50% कमी झाली. कालचा ताजमहल परत आलेला आहे. काय नक्की आहे काय. गेटवे ऑफ इंडिया. इंडिया इथं गेटवे आला. पैसा थोडी झाला काय नक्की. हैदराबादमध्ये कुठं आहे. हैदराबादमध्ये कोण माझी व्हिडिओ हैदराबादवरून बघत असेल ना तर मला नक्की सांगा कुठल्या ठिकाणी. सगळं बघणार नाही मी. जास्तीत जास्त 20 लाईक येतात. 20 व्ह्यू येतात मला. 20 व्ह्यू येतात माझ्या व्हिडिओला. आणि हैदराबाद कुठं राहिला आणि माझे व्हिडिओ कुठं राहिले. पण शक्य आहे. एका गोष्टीने शक्य आहे. तुम्ही जेवढी व्हिडिओ शेअर करा. जास्तीत जास्त शेअर करा. लाईक करा. मला पण व्हायरल होऊ द्या. कसं असतं बघू. एकदम तुमच्या कृपेने आपण जायचं इथल्याला. आपल्याला राईट जायचं. राईट पूर्ण इंडिकेटर वगैरे देऊन कार करत असतो आपण. तरी पण ठोकतो आपण. इथून सर्व जायचं आपण. अशा तऱ्हेने सिग्नल तोडलेला आहे. परत गाडी ठोकलेली आहे आपण. कालचा मसाला डोसा परत तिथंच. कालच्या मसाला डोशाच्या इथं बघा समोरच आहे. नुसतंच का ठोकतो काय समजू. अरे कालचा मसाला डोसा खरं आपल्याला खायला लागणार आहे. पण उतरू का बसमध्ये. उतरायचा ऑप्शन पण असतो यार कुठेतरी. मी पाहिलेलं आहे काय मला माहिती असते. अशा तऱ्हेने आपण हैदराबाद सिटीला पोचलेलो आहेत. तर मित्रांनो जर आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा. आणि चॅनल नवीन असेल तर मिनिटं लागलेली कुठून अहमदाबादवरून हैदराबादला पोचायला 4 तास 484 मिनिटं 30 सेकंद.
ॲव्हरेज स्पीड 82 km/h, मॅक्स स्पीड 145.8 kmph. तर बघूया आपण कसं राहतंय, आपण काय बसचे हालत वगैरे काय राहते ते पाहूयात आपण. हे बघा मी लॉग इन केले नाही म्हणून तर आपल्याला नाव पण टाकता येणार नाही आणि करिअर मोड पण खेळता येणार नाही, कारण का माझं नेटच चालू आहे. तरी लॉग इन करायला लागणार काहीच, लॉग इन करायला लागणार. नॉट गुड, बसची हेल्थ समोरून पाहू शकता तुम्ही कशी झाली. शॉपमध्ये जाऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये 100% नेक्स्ट व्हिडिओमध्ये करू आपण नेटबुक चालू करून मस्त एकदम. तर जर आज तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर. आणि आवडली असली तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचे रिॲक्शन काय होते ते. काय फॉर वॉचिंग. तर भेटूया आपल्या उद्याच्या नवीन 3ऱ्या व्हिडिओमध्ये. आणि धन्यवाद सगळ्यांचे आपल्या व्हिडिओ वॉचिंग केल्याबद्दल. थँक्यू.